विठाला विठाला भावे विना भक्ति, भक्ति विना मुक्ति। 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 बड़े बिना शक्ति बोलो नहीं, बड़े बिना शक्ति बोलो नहीं, बड़े बिना शक्ति बोलो नहीं। कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित। ओगाराहे निवांत सिंह शिवाया, ओगाराहे निवांत सिंह शिवाया, ओगाराहे निवांत सिंह शिवाया। सायस करीसी प्रपंच दिनानिसी, सायस करीसी प्रपंच दिनानिसी, सायस करीसी प्रपंच दिनानिसी, हरिची न भजसी कवन्या गुणे, हरिची न भजसी कवन्या गुणे। हरिची न मना हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव मने हरि जप करणे, ज्ञानदेव मने हरि जप करणे, ज्ञानदेव मने हरि जप करणे, ज्ञानदेव मने हरि जप करणे। तुटेला धरणे प्रपंचाचे, तुटेला धरणे प्रपंच, तुटेला धरणे प्रपंच। हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। भावे विना भक्ति, भक्ति विना मुक्ति। बळे विना शक्ती बोलू नये, कैसेनी दैवता प्रसन्न त्वरित। उगाराहे निवांत सिंह शिवाया, हरिमुखे मना, हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करी, सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कवन्या गुणे। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव मने हरि जप करणे, ज्ञानदेव मने हरि जप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे मना, हरिमुखे मना। पुण्याची गणना कोण करी। विठ्ठला 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 विठ्ठला। भाविन भक्ति, भक्ति विना मुक्ति। बळे विना शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित। उगाराहे निवांत सिंह शिवाया। ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु। मने निवृत्तीदासु अवधारी जोजी, जो जयांची केली स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा।
करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा या करुणा करा या दयाळा ओ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी हे पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झाला हो पवन झालो चराचरी. आज कपिल मुनी पर्व जन्मदिनानिमित्त व आपल्या सर्वांचे लाडके हृदयस्थानी असलेले हरिभक्तपरायण भर्तरीनाथ महाराज पाटील उर्फ बापूजी महाराज सर्वांचे लाडके यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा हा कार्यक्रम सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रम सोहळ्यातील पहिली सेवा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भुसावळकर यांची सेवा आता उत्कृष्टरित्या पार पडलेली आहे. आणि आजची दुसरी सेवा म्हणजे दुसरा नंबर मजसारख्या पामराच्या वाटेला आलेला आहे. आणि ती सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला येण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे आमचे गुरुवर्य बापूजींची अशी महिमा आहे, असं सामर्थ्य आहे की आज त्यांनी एक बोरीचं झाड जे अशा ठिकाणी होते की ज्याची त्या बोरीच्या झाडाची कुणाला गरज नव्हती, त्या बोरीचं झाड तिथून आणून त्यांनी आज आपल्या चंदनाच्या वृक्षांच्या मधामध्ये उभी केलेलं आहे. आणि जे सुगंध या चंदनाच्या वृक्षामधून येत आहे ते सुगंध आज या बोरीच्या वृक्षातून त्यांनी असं एवढं मोठं सामर्थ्य आहे की या बोरीच्या झाडामधून पण तो सुगंध निघतो. कारण की त्यांनी एक बोरीच्या झाडाला सर्त केलेलं आहे. संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी चंदनाने बोरी व्यापी चंदनाने संतांनी सरिता गेलो तैशा परी 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 चंदनाने बोरी व्यापील्या चंदनाने बोरी व्यापील्या चंदनाने बोरी व्यापील्या. तर एवढा महान संतांचा महिमा असतो. आणि माझा परिसर द्यायचा म्हणजे असा तर मी महाराष्ट्रामधून हिंगोली जिल्ह्यातून माझं गावच नांदापूर तीर्थक्षेत्रामध्ये परमपूज्य सद्गुरू हरिपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व दयादृष्टीने मी वयांच्या 15व्या वर्षापर्यंत नांदापूर गावी होतो. आणि त्यानंतर मला काही कारणागत पोटासाठी गुजरात राज्यामध्ये वापी या ठिकाणी यावं लागलं. आणि वापी या ठिकाणी येऊन जसा सद्गुरूंचा महिमा पहिले होता तसाच सद्गुरूचा महिमा मला गुरुवर्य बापूजींची भेट झाली व त्यांची संगत मिळाली. आणि काय झालं तर आज आपल्या समोर आहे, कारण की संतांचा महिमा फार मोठा असतो. आणि आता आपण अभंगाकडे वळूया थोडं. तर माऊली सांगतात की भावा वाचून भक्ती होत नाही आणि भक्ती वाचून मुक्ती मिळत नाही. तर आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे की भाव म्हणजे नेमकं काय. भाव हा कुठं मिळतो का कुठून येतो का आपल्या आतमध्ये प्रगट होतो.
आणि आपल्या आतमध्ये जर प्रगट होतो तर कशानं होतो, आपल्याला हा विचार करायचा आहे. आणि भावाबद्दल विचार करायचा म्हटलं तर बघा, आता एक आपण उदाहरण घेऊया. जशी एक आई आणि मुलगा, एक छोटा मुलगा होता 4-5 वर्षाचा, आणि त्याच्या आईसोबत त्यांना एक आठवडिया बाजार म्हणून असा भरतो दर हप्त्याला, आणि त्या बाजारामध्ये जायचं होतं काही खरेदी करता आईला. तर दोघे जण निघाले बाजारासाठी, आणि थोड्या वेळामध्ये बाजारामध्ये पोहोचले, आणि बाजारामध्ये खूप गर्दी होती, म्हणजे असं चालायला पण थोडं जागा होती, पण खूप मोठा बाजार भरत होता. आणि तिथे गेल्यानंतर मग आईने एका बाजूने खरेदी केली, आणि आईचा हात पकडून मुलगा होता. तर थोडं असं करता खरेदी करता अचानक त्या आईच्या हातामधून मुलाचा हात सुटून गेला, आणि आई अशी थोडंच घाईमध्ये समोर निघली, आणि मुलगा आईपासून दुरावला. आणि थोड्या वेळानं मग आईला माहीत पडलं की मुलगा हातातून सुटला आणि कुठेतरी हरवला. इकडं आई रडायला लागली, आणि मुलानं पहिलंच रडायला चालू केलं की माझी आई कुठे गेली म्हणून. मग इकडून असंच बराच वेळ झाला, 1 तास 2 तास झाला, हे मुलगा इकडे रडायला लागला, आई इकडे रडायला लागली. सर्व लोक त्यांना समजूत काढत होते की ताई रडू नका, मुलगा मिळेल तुमचा, सापडेल मुलगा, रडू नका. तसंच मुलाला दुसऱ्या ताईनं खांद्यावर घेऊन सांगितलं की बाबा शांत हो, तुझी आई तुला मिळेल, शांत हो, रडू नकोस. आणि असं लोकांचा, सर्व माऊलींचा धीर समजून त्यांनी रडणं बंद केलं. रडणं बंद केल्यानंतर अजून काही वेळानं, जसं एका माऊलीच्या काखेमध्ये ते मुलगा होता आणि इकडून ही ताई होती, दोघांचं रडणं बंद होतं. आता सर्वांनी समजून त्यांचा धीर काढला होता आणि रडणं बंद झालं होतं. आणि जसं मग समोरासमोर ती माऊली एक त्या ताईच्या मुलाला, आणि इकडे ताई, अशी थोड्या अंतरावर एकोणेकाला समोरासमोर दिसले. आणि समोरासमोर दिसल्यानंतर काय झालं तर त्या मुलानं लगेच त्या माऊलीच्या काखेतून अशी उडी मारली आणि पळत धावत सुटला आपल्या आईकडे. आणि आपल्या आईकडे धावत सुटला, आणि आई पण इकडून, आईनं जसं मुलाला बघितलं तसं धावत सुटली आई, आणि दोघांनी एकमेकांना कवटाळून धरलं आणि परत रडायला लागले. तर आता पहिले रडत होते 1-2 तास पहिले की मुलगा आणि आई हरवली होती, याच्यासाठी रडत होते. आता पण भेटल्यानंतर का रडतात? तर त्यालाच भाव असं सांगतात. तोच खरा भाव आहे, त्यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात. की पहिले जे रडत होते की एक दुसऱ्यापासून दुराव झाले होते, आणि परत जे भेटले यालाच भाव सांगतात. जसं की आत्मा, जीव आणि शिव एक होणं, आत्मसाक्षात्कार होणं. नाथ बाबा भागवतमध्ये सांगतात की चुकल्या मायपुता संकटी, एकाकी बहुकाळे झाली भेटी, तेनी ओरडे घालून मिठी, चाले जेवी पोटी आणि वार उदन, तेवी जीव शिव अवचटी, भक्तीच्या पेटे झाली भेटी, तेने संधी माझी उठी आणि वार रुदन. हा म्हणजे एक भावाचा प्रकार मांडलाय. आणि हा जे भाव तयार झाला, आता आपण एवढं तर आपल्या लक्षात आलं की भाव कशाने तयार झाला. तर भाव हा एक आत्मसाक्षात्कारामुळे शरीराचा कुठल्याही प्रकारचा भाव होऊ शकते. आणि जसं ती आई आणि मुलगा पहिले हरवले म्हणून रडत होते, आणि परत जीव आणि शिव एक झाला, आत्मसाक्षात्कार झाला, आणि ते आनंद अश्रू जे येत होते तो म्हणजे भाव. पण आता इथपर्यंत आलो आपण. आता भाव तयार झाला, ठीक आहे, पण आता आई आणि मुलामध्ये भाव तयार झाला, बरोबर. तर आता आपल्याला आई आणि मुलाचं काय होतं, नातं होतं, बरोबर. तर आता नातं होतं म्हणून भाव तयार झाला. आता आपण एक उदाहरण पकडूया. जसं की आता इथून काही 10-12 बिल्डिंग सोडून एक आजीबाई समजा जाऊ नये पण गेल्या, बरोबर. आणि परप्रांतीय, म्हणजे गुजरातच्या नाही, आपल्या कोणाच्या आपसातल्या ओळखीच्या नाही, काही नाही असं, बरोबर. आणि तिकडं त्यांचं निधन झालं, आणि तेच समजा त्यांची यात्रा या बाजूने चालली, बरोबर. आता त्यांच्या घरचे तर सर्व रडणं वगैरे त्यांचं चालू होतं की आजीबाई गेली. पण आपल्या इथून जर आता त्या गेल्या, त्यांची शवयात्रा इथून जर गेली, तर आपल्यामध्ये कोणी रडेल का? नाही रडणार का? नातं नाही, आपलं नातंच नाही ना. जिथं नातं असतं तिथंच भाव असतं, बरोबर ना. आपलं नातंच नाही तर भाव कुठून तयार होणारच नाही. तर मग आपल्याला आता हा विचार करायचा की नातं कोण जुळून देते, बरोबर ना. हा, नात्याशिवाय भाव तयार होत नाही. आपण इथपर्यंत आलो, बरोबर ना. आता नातं कोण जुळून देते? आता आपलं प्रपंच जीवनामध्ये जर आपल्याला बघायचं म्हटलं तर जसं आपल्याला मुलगी बघायला जायचंय, तर आपण डायरेक्ट मुलीच्या घरी जात नाही, या मुलगीवाली डायरेक्ट आपल्या घरी येत नाही. मुलगी तर काय करावं लागते? मध्यस्थी लागते, बरोबर ना.
तर तसंच प्रपंचिक जीवनामध्ये मध्यस्थी लागते किंवा आपल्याला जुळवायचं. पण अजून असं बरेचसे विचार करतील, नाही ना मध्यस्थी नसला तरी लग्न होते, मग त्याला काय म्हणतात, लव्ह मॅरेज. बरोबर ना, लव्ह मॅरेज. तर मग आता लव्ह मॅरेज टिकत नाही. जसं नामदेव रायांचं बघा, नामदेव रायांचं लव्ह मॅरेजच होतं. हा, नामदेव रायांचं लव्ह मॅरेज होतं. पहिले त्यांनी डायरेक्ट देवासोबत संबंध होता, बरोबर ना, पण त्यांना लव्ह मॅरेज नामदेव महाराजांचं देवरायांसोबत होतं, बरोबर ना. तर त्यांनी बरेचसे दिवस असंच राहिलं नंतर पण त्यांना लक्षात आलं, सर्वांना माहितच आहे काय झालं होतं, बरोबर ना. तर त्यांना लक्षात आलं की बा देवानी बी सांगितलं की बा नामदेवा, हे जे तुला हे मुक्ताई गोरोबा काका हे सर्व जे सांगतात की तू कच्चा आहेस आणि तुला पक्क व्हायचं आहे, बरोबर. तर मग तुला काय करावं लागेल, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, 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 करावे ते पाय आधी आधी, 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 आपण सारी के करती ताताड, 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 आपण सारी के करती ताताड. चला, तर आता एवढं तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की नातं जुळून देण्यासाठी मध्यस्थी लागतो, बरोबर. अजून जर विचार करायचा म्हटलं तर बघा, जसं की नाथबाबा आहेत, नाथबाबांना शेतीसाठी 1 लाख रुपये पाहिजे होते बँकेकडून कर्ज, बरोबर. आता बँकेमधले मॅनेजर म्हणजे मोठे बाबाकडे नाथबाबा आले आणि बँकेमध्ये जे काही फॉर्म्युला होता, नाव वगैरे लिहायचा, नाव लिहिलं आणि 1 लाख रुपये पाहिजे 2 वर्षासाठी असं करारनामा लिहून तिथून 1 लाख रुपये घेऊन गेले, बरोबर. आणि 2 वर्ष पहिलेच म्हणजे 24 महिन्या पहिलेच 18 महिन्यामध्ये मोठ्या बाबांची बँकेमधून बदली झाली, त्यांचा तबादला झाला आणि त्यांच्या जागेवर हे दादा आले, बरोबर. हा, गजानन दादा आले आणि मग 24 महिने तर पूर्ण होऊन गेले. नाथबाबांनी 2 वर्षाचा करार केला होता की 2 वर्षांमध्ये परतफेड करणार आहेत, बरोबर. पण आता 24 महिने झाले, 26 महिने झाले, तरी पण नाथबाबा काय आले नाही. आणि जे नवे मॅनेजर साहेब आले ते त्यांनी तर काय बघितलं होतं, फक्त यांचं नाव बघितलं होतं की नाथबाबा आहात आणि यांनी 2 वर्ष 24 महिन्याकरता 1 लाख रुपये दिले आणि परतफेड करण्याची जी वेळ होती ती पूर्ण होऊन गेली, पण हे काय अजून परत आले नाही, बरोबर. तर मग अजून काही दिवसानंतर बँकेचे जे मॅनेजर साहेब आहेत त्यांनी 1-2 कर्मचारी आपल्या सोबत घेतले आणि चला नाथबाबांच्या गावाला जाऊया आपण कर्ज वसुली करिता, बरोबर. मग जसं गावात जातात ना तसंच डाव्या बाजूचं आणि एक उजव्या बाजूला घर होतं. जसंच गावामध्ये एंट्री करतो तसंच डाव्या बाजूचं घर नाथबाबांचं. आणि जशी बँकेची गाडी तिथपर्यंत पोहोचली, नाथबाबा बाहेरच होते. तर मॅनेजर साहेब जे होते गजानन दादा, तुम्ही फक्त त्यांना नावापुरतं ओळखता, नावामध्ये की नाथबाबाकडे पैसे आहेत. मोठे बाबा जे होते, मोठे बाबांची त्यांची भेट झाली होती, ते चेहऱ्यानं ओळखू शकतात, चेहरा पाहून त्यांची ओळख होती. पण त्यांचा तबादला झाला, त्यांच्या जागेवर तुम्ही होते. आता जसंच तिथं पोहोचले, नाथबाबा समोर दिसले. देव बी परीक्षा घेते, भक्ताची परीक्षा घेते, लगेच दर्शन देत नसते. बँकवाल्या साहेबांनी, मॅनेजर साहेबांनी त्यांना विचारलं की दादा हो, आपणा
असे असे या नावाचे नाथबाबा म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे 1,00,000 रुपये बँकेचं कर्ज आहे आणि आम्ही ती कर्ज वसुली करता आलेलो आहो. पण नाथबाबा काय सांगतात, अरे ते आताच दुसऱ्या गावाला गेले हो, 2-4 महिन्यानंतर परत येणार, आता का ते नाहीत. म्हणजे काय केलं, देवानं परीक्षा घेतली, बरोबर ना. आणि ठीक आहे, बँकवाले साहेब म्हणले ठीक आहे चला काही नाही, आपण अजून परत येऊया. 2 महिन्यानं परत आले, 2 महिन्यानं तेच परत भेटले, परत सांगितलं ते आलेच नाही, बरोबर. नंतर दुसऱ्या वेळेस गेले, तिसऱ्या वेळेस म्हणजे परत गेले आणि डाव्या बाजूला न विचारता उजव्या बाजूला वाघबाबा बसलेले होते तिथं. त्यांना विचारलं, अहो असे असे नाथबाबा म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे थोडी बँकेची कर्ज वसुलीची परतफेड होती. हो हे काय त्यांचं घर, हेच तर इथं बाहेर बसलेले रूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नामरूप नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ, अवघा वाचेचा गोंधळ. नामारूपी नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. तर जसं की आपण बघितलं की नावानं माणसाला ओळखू शकत नाहीत, तसंच की मग बँकवाले साहेब जसं वाघबाबांना विचारलं तर वाघबाबांनी लगेच सांगितलं की बाबा हेच आहेत. तर याचा अर्थ असा समजून घ्यायचा की गजानन दादा जे होते भक्त, नाथबाबा होते ते भगवंत, बरोबर, आणि वाघबाबा जे होते सद्गुरुनाथ, यांच्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचत ना तोपर्यंत तुम्ही देवापर्यंत पोहोचत नाही. पहिले तुम्ही 2 वेळेस देवापर्यंत जाऊन आले, पण देवाने परीक्षा घेतली, तुम्हाला दर्शन नाही दिलं. जेव्हा तुम्ही सद्गुरूंना शरण गेले, सद्गुरूंना शरण गेले तेव्हा देवाचं दर्शन झालं. विठ्ठला तर सद्गुरू वाचुनी सापडेना सोय धरावे पाय आधी आधी. सद्गुरू शिवाय माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. आणि आता आपल्याला एवढं समजलं की सद्गुरू शिवाय नातं जुळत नाही, बरोबर, की सद्गुरू शिवाय देवाची प्राप्ती होत नाही. जर आपल्याला ते भाव निर्माण करायचा असेल तर आपल्याला संतांना शरण जावे लागेल. जोपर्यंत संतांना शरण जात
दुकान आली असी देती दान संत उदार उदार भरले अनंत भांडार जेही नातं पाहिजे सुद्धा संतांकडे अनंत भांडार भरलेले आहे की जे माग त्याची पुरे धनी आणि काशी पुरे एवढं त्यांच्याकडे आहे की कितीही जण या कुठल्याही प्रकारचं नातं आपण संतांकडून जुळून घेऊ शकता आणि जेवढंही नातं तुम्ही घेऊन जासाल तेवढं परत तेवढंच कारण की संतांकडे पोतेच्या पोते भरलेले तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते संतांकडे नामाचं ते तत्वज्ञानाचे पोतेच्या पोते भरलेले आहेत आपण कितीही जरी आलो कितीही जरी घेऊन गेलो तरी संतांकडे त्याची अपूर्ता कधी होणार नाही संतांकडे भरपूर माल असा शिल्लक आहे तर आपल्याला फक्त काय करायचं आहे तर त्यांना जाऊन शरण जायचं आहे आणि जर आपल्याला असं वाटत असेल की ती भक्ती करावं तसा भाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा तर काय करावं लागेल संतांना अभंगाचं पहिल्या शरणामध्ये भाव भाव विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळ विन शक्ती बोलू नये बळ विन शक्ती बोलू नये बळ विन शक्ती बोलू नये भाव भक्ती विना मुक्ती बळ विना शक्ती बोलू नये बळ विना शक्ती बोलू नये बळ विना शक्ती बोलू नये हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे भाव विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये जसे की भावा वाचून भक्ती होत नाही भक्ती वाचून मुक्ती मिळत नाही तर आपल्याला हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी असलेले बापूजी महाराज यांना शरण जावं लागेल आणि ते तत्वज्ञान समजून घ्यावं लागेल आणि ते भाव निर्माण कसा होतो याचा जे गुणधर्म आहे देवासोबत नातं जुळवण्याची जी रीत आहे ती रीत समजून घ्यावं लागेल सर्वात मोठा तर रीतीचा विषय आहे रीत समजून घेणं म्हणजे सर्वात महत्त्वाची असते कसं असते बघा जसं की आता एका ठिकाणी मुलीला पाहायचा कार्यक्रम होता तर जसे मुलावाले येणार होते की बा चला मुलीला पाहण्यासाठी जायचं आहे आणि एक दिवस पहिलेच मुलीवाल्यांच्या घरच्यांची तयारी चालू की चला बा मुलावाले येणार आहेत आणि जे पण काय तयारी उद्याचा कार्यक्रम आहे त्या हिशोबाने तयारी चालू होती तर तसा दिवस ते ओलांडला तयारी वगैरे सर्व केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच मुलाकडचे आले आणि मग सर्वांना जे बी हात वगैरे पाय वगैरे धुवून आतमध्ये आले सर्व चहा पाणी नाश्ता वगैरे जे बी पोहे वगैरे होते सर्व झालं आणि त्याच्यानंतर एकूण एकाला बघण्याचा कार्यक्रम बी फारसा आटपून गेला त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर स्वयंपाक भरपूरसा झालेलाच होता फक्त एक थोडी कमी होती त्याच्यामध्ये आणि टाईम जसा म्हणजे थंडीचा टाईम होता तर हरभरे वगैरे राहतात हरभऱ्याच्या भाज्या वगैरे अशा खुडून बाजावर वाळू घालायची उन्हामध्ये आणि तसं यांच्या घरी पण बाजावर घराच्या पाठीमागं हरभऱ्याची भाजी अशी खुडून वाळू घातलेली होती सुकायसाठी आणि आतमध्ये सर्व स्वयंपाक फारसा आटपून गेला होता फक्त पापड भाजायचे बाकी होते तर मुलीला पहिलेच आई वडिलांना निर्देश दिला होता की जे बी सांगाल आम्ही फक्त हो म्हणायचं कुठल्याही प्रकारचं जे पण काही सांगितलं तर लगेच ऐकायचं नाही कुठल्याही गोष्टीला म्हणायचं नाही तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला होता आणि पाहुणे जेवायला बसले पोळी वरण भात हे सर्व वाढलं
नंतर मुलीच्या आईला आठवण आलं की पापड भाजायचे राहिले म्हणून, बरोबर ना. तर मुलीच्या आईनं मुलीला सांगितलं मी हे थोडं वाढतो, तू एक काम करे, पापड घे भाजीत बस, बरोबर, पापड घे आणि भाजीत बस, असं मुलीला मुलीच्या आईने सांगितलं. आता रीत समजून घ्या. तर माणसांचं बरंचसं जे पाहुणे मंडळी त्यांचं जेवायचं चालू आहे, जेवण अर्ध झालं तरी मुलीची आई या खोलीमध्ये पाहुण्यांना जेवायला वाढत होती आणि मुलगी आतमधल्या खोली गेली. आता हिनं सांगितलं आतल्या खोलीमध्ये पापड घे आणि भाजीत बस असं सांगितलं. आता समजून घेण्याची रीत बघा. मुलीनं काय केलं, ते कच्चे पापड डब्यातून काढले आणि घराच्या पाठीमागं जाऊन जे बाजावर भाजी वाळू घातली होती त्याच्यामध्ये भाजीमध्ये जाऊन बसली मुलगी, बरोबर.